ठाकरे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. सर, स्वागत तुमचं साम टीव्ही मराठीमध्ये. आज तुम्ही वरळी मतदारसंघामध्ये आलेला आहात, तरी देखील विरोधी सत्ताधाऱ्यांकडून राजकारण सोडून द्या. आम्ही इथे सण साजरा करायला आलेलो आहे आणि असाच सण साजरा होत असतो इथे प्रत्येक वर्षी. पण सर, एकीकडे बघायला गेलं तर आज एकीकडे बघतच नाही, आम्ही सरळ आमच्याच सणावर बघतोय. पण काल जे काही झालं मराठीच्या मुद्द्याला घेऊन प्रमाणपत्र, तुम्ही सगळे थांबा, आता काही प्रॉब्लेम नाही. आम्ही असं नेहमी फिरत असतो, तुम्ही पण थोडा आनंद घ्या सणाचा. हा, चला, शुभेच्छा सगळ्यांना. पुन्हा एकदा आदित्य ठाकरे वरळीमध्ये आलेले आहेत आणि आज ते संपूर्ण नागरिकांना देखील भेटत आहेत. आपण त्यांच्यासोबत बातचीत करायचा प्रयत्न करूया की आज नेमकी त्यांची भावना काय. दरवर्षी ते वरळीमध्ये येतात. सर, तुम्ही दरवर्षी वरळीमध्ये येता, आज नेमकी काय भावना? आज भावना आपण पाहतो हेच प्रत्येक वर्षी असाच आनंद वाढत जातो, उत्साह वाढत जातो आणि हेच आपण पाहतो इथे सणाचं जे काही वातावरण असतं ते तसंच उत्साहाचं असतं. वरळीकरांचं प्रेम तुमच्यावरती इथे दिसून आलेलं आहे. हो, बघा, हा जरा प्लीज बघून घ्या. वरळीकरांचं म्हटलं प्रेम तुमच्यावरती पुन्हा एकदा दिसून आलेलं आहे. दरवर्षी असंच प्रेम असतं आणि हे त्याला वेगळं म्हणून अधिकार आहे त्यांचा. तर प्रेम, हक्क, अधिकार हे सगळं आपण पाहतोय आणि लोक असे भेटत असतात. सर, तुम्ही सण म्हणून या गोष्टीकडे बघताय, पण सत्ताधारी राजकारण म्हणून या गोष्टीकडे सातत्याने बघत आलेले आहेत. म्हणून कदाचित ते त्यांचं राजकारण करत असतील. पण माझा हेतू साफ आहे. मी इथे येऊन हा सण साजरा करतो आणि हे नवीन नाही, हे गेली 6-7 वर्ष आता आपण पाहतोय. होळीला पण असंच असतं. खरं तर एवढं कोणाला टेन्शन असायचं किंवा राजकारण करायची गरजच नाही. राजकारणासाठी बाकी सगळे दिवस असतात. थोडा सण आनंद घ्या सणाचा. बरं, एक महत्त्वाचा तुम्हाला प्रश्न विचारतो. मराठीच्या मुद्द्याला घेऊन शिवसेनेचा जन्म झाला, मात्र त्याच मराठीला घेऊन शिवसेना शिंदे गट जो आहे तो राजकारण करताना पाहायला मिळत आहे. हा सेना आहे आणि ते राजकारण करत राहील. आम्ही हा भोजपुरी गाण्यांचा तडाखा लावलेला. मला वाटतं कार्यक्रम जो केला, लोक कार्यक्रम करतील त्यांचा. पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे की तिकडचे जे आमदार आहेत, नुसतं उद्याच्या दिवशी नाही, तुम्ही दहीहंडीला पण बघाल काहीतरी विचित्र प्रकारचे डान्स बिन्स त्यांच्या स्टेजवर चालू असतात. कुठच्या भाषेचा विरोध नाही, पण ते जे करत असतात कार्यक्रम ते जरा विचित्र प्रकारचे असतात. हे तुम्हाला खास करून दिसत जाईल. मागच्या पण दहीहंडीवर मला वाटतं प्रेसनी पण हे डोकं सांभाळा, प्रेसनी पण त्यावेळी आक्षेप घेतला होता. पण सर, आता एक शेवटचा महत्त्वाचा प्रश्न. जो निर्णय परिवहन मंत्री शेवटचा परिवहन मंत्री प्रताप सरनाईकडून जो निर्णय घेतला होता तो मुख्यमंत्र्यांनी बदललाय. तुम्ही जसं म्हणताय शहासेनेला दाबण्याचा प्रयत्न होतो का भाजपकडून? मला वाटतं जरा त्यांना त्यांच्यात बोलू द्या. पण मुख्यमंत्र्यांना उत्तर देऊ द्या. मुख्यमंत्र्यांना उत्तर देऊ द्या. त्यांचं जर काय नेमकं म्हणत ते बोलू द्या, मग आम्ही बोलू. तुम्हाला असं वाटतं शहासेनेला दाबण्याचा प्रयत्न? काही वाटण्याची गरज नाही. जे आहे ते दिसते. त्यांच्यातली जी काही भांडण आहेत ती आहेत रस्त्यावर चाललेली. बरं, तुमच्या मतदारसंघावरती शिंदे गटाचा डोळा आहे, कारण त्यासाठी हे सगळं राजकारण सुरू आहे. मी पहिल्यांदाच सांगितलेलं की सगळ्यांनी येऊन पाहावं आणि मतदारसंघ चांगलं होत असेल तर आनंदच आहे. धन्यवाद सामटूशी बातचीत केल्याबद्दल. तर हे होते आदित्य ठाकरे. त्यांनी असं सांगितलं की सगळ्यांनी यावं, मतदारसंघाचा विकास होत असेल तर सर्वांनी या ठिकाणी यावं. कॅमेरामॅन अनुप सह, मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, मुंबई.